Hello, good morning, students. Today we are going to learn about the activity number 15th, subject English, standard 7th, bridge course. Bridge course means Setu Abhyaskram. Now you can see the learning outcomes or competency statements means अध्ययन निष्पत्ती. या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्या स्वरूपाची अध्ययन निष्पत्ती आपल्याला पाहायला मिळते. नाव सी आयडेंटिफाईज द मेन पार्ट्स ऑफ द स्पीच. शब्दांच्या जाती ज्या महत्त्वाच्या आहेत तर त्या ओळखणे. देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स. देर आर 5 instructions. See, make a list of different words belong to different parts of speech. Shuffle those words. It means जे काही पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, शब्दांच्या वेगवेगळ्या अशा जाती आहेत, तर त्या वेगवेगळ्या जातीचं वर्गीकरण करणे आणि त्याची एक लिस्ट तयार करणे. राईट देम ऑन ब्लॅकबोर्ड और पेपर. त्याला ब्लॅकबोर्डवरती ती लिस्ट लिहिणे किंवा आपल्या वहीच्या पानावरती किंवा पेपरवरती लिस्ट तयार करणे. आस्क यू टू मेक कॉलम अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश वी लर्न in the last period. Noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection. या शब्दांच्या 8 जाती आहेत. या आपण अगदी सुरुवातीला पाहिलेलं आहे. तर या 8 जातीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. देन यू हॅव to write those words belong to that particular column of parts of speech. जे काही आपण कॉलम करणार आहोत, जे काही तक्ते तयार करणार आहोत, शब्दांच्या महत्त्वाच्या ज्या 8 जाती आहेत आता सांगितल्याप्रमाणे, तर त्या प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला तो शब्द कोणत्या कॉलममध्ये बसतो आहे तर त्या ठिकाणी तो लिहायचा आणि अशा प्रकारची एक आपल्याला एक तक्ता किंवा एक कॉलम तयार करायचा आहे. देन यू हॅव टू ॲड मेनी मोर वर्ड्स इन इट अँड कॅन चेंज इट अकॉर्डिंग टू युअर स्टुडंट्स व्होकॅब्युलरी. यू कॅन ॲड मोर वर्ड्स. त्यामध्ये जे काही नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, व्हर्ब असेल, ॲडव्हर्ब असेल, प्रिपोजिशन असेल किंवा कंजक्शन और इंटरजेक्शन, तर त्यामध्ये आपण या लिस्ट व्यतिरिक्त आणखीनही नावं त्यामध्ये किंवा आणखी शब्द त्यामध्ये समाविष्ट करू शकतो. अशा प्रकारची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. नाऊ देर आर सम इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. नंबर 1, राईट द वर्ड्स इन नोटबुक. हे सर्व शब्द तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. देन मेक अ कॉलम अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. आणि शब्दांचा जो काही शब्दांच्या जाती आहेत तर त्यानुसार तुम्हाला प्रत्येक एक कॉलम बनवायचा आहे. राईट ऑल दीज वर्ड्स इन कॉलम दे बिलॉंग टू. ज्या कॉलममध्ये तो शब्द असेल त्याच कॉलममध्ये तो शब्द आपल्याला लिहायचा आहे. कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्हाला आता इथं पुढे लक्षात येईल पहा. देन लर्निंग ॲक्टिव्हिटी. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर ते पाहूया. देर इज चार्ट वर्ड्स. नाउ यू कॅन सी देर आर मेनी वर्ड्स in this chart and all these words are
There are some nouns, pronouns, adjective, verb, adverb, preposition, conjunction and interjection यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी टिप दिलेली आहे पहा. तर त्या टिपमध्ये काय दिलं आहे ते तुमच्या लक्षात येईल पहा. राईट ऑल दीज वर्ड्स इन नोटबुक. मेक अ कॉलम अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. हे सर्व शब्द तुम्हाला वहीमध्ये एक तक्ता तयार करून त्यामध्ये लिहायचे आहेत. अँड मेक कॉलम अकॉर्डिंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. जे आता सांगितलेले आहे शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे त्यांचे मराठीमधील नावं. तर यामध्ये तुम्हाला ते त्यात वर्गीकरण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल नाउन, प्रोनाउन एटसेट्रा. वर्ड्स, these words in column the belong to, ज्या कॉलममध्ये बसतात त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहायचे आहे. कशा पद्धतीने चार्ट तयार करायचा आहे ते तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. नाव से देर आर सम वर्ड्स आय read and you just listen. Monday, I, beautiful, run, luckily, he, on, student and throw. See, brilliant, Mumbai, from, study, her, loudly, but, somewhere, milk, work, to, we, wonderful, mango, clearly, hardly, when, us, as soon as, everywhere, into, girl, everywhere, with, you, clever, them, catch, empty, either or, then her, often, long, city, over, play, ouch, absolutely, wow, oops, above, drink, they, if, little, river, under, alas, walk. These are the words and there are some more words in this chart. You have to read it and make column according to parts of speech like this. You can see this is solve activity for you. या पद्धतीने तुम्हाला तो तक्ता तयार करायचा आहे. पहा या ठिकाणी तक्ता तयार करून दाखवलेला आहे. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड लास्ट वन इज इंटरजेक्शन. यामध्ये नाउनमध्ये मांडलेलं आहे पहा मंडे, प्रोनाउनमध्ये आय, ॲडजेक्टिव्हमध्ये ब्रिलियंट, व्हर्बमध्ये वर्क, ॲडव्हर्ब ऑफन, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय त्यामध्ये टू दिलेला आहे. त्यानंतर कंजक्शन अँड कंजक्शनमध्ये अँड आहे. इंटरजेक्शनमध्ये वाव अशा स्वरूपाचे शब्द यामध्ये समावेश केलेले दिसून. यू हॅव टू रीड दिस चार्ट loudly and put them into this column properly. Now our next topic is practice. You have to make a list of different words of parts of speech with more examples. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे अनेक शब्द घेऊन अशा प्रकारचा एक चार्ट तयार करू शकता, एक तक्ता तयार करू शकता आणि त्यानंतर या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण करू शकता. यू हॅव टू प्रॅक्टिस. तुम्ही या टॉपिकची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरल ॲक्टिव्हिटी ऑर रिइन्फोर्समेंट. या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं आहे, ॲड अदर वर्ड्स टू अबव लिस्ट गिवन इन ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आणखी शब्दांचा समावेश करता येऊ शकतो. असे शब्द यामध्ये तुम्ही आणखी ॲड करू शकतात आणि त्यांचं वर्गीकरण याप्रमाणे करू शकता. देन यू कॅन ऑल्सो यूज or there is evaluation for you. Ask to identify
different parts of speech from different sentences. वेगवेगळ्या स्वरूपाचे वाक्य त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि त्यातून जे काही शब्दांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, आता आपण पाहिलेल्या या येलो कॉलममध्ये या सर्व शब्दांच्या जाती आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. तर या आपण प्रामुख्याने या ठिकाणी ते शब्द वापरून त्यांचे वर्गीकरण करू शकतो. यू कॅन ऑल्सो यूज दीक्षा ॲप फॉर वॉचिंग द व्हिडिओ और ग्रामरली ॲप अँड डिक्शनरी ॲप. डिक्शनरी तुम्हाला वापरायची आहे किंवा डिक्शनरी ॲप आहे किंवा ग्रामर ॲप आहे, तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं. आणि तुम्हाला ही जी ॲक्टिव्हिटी आहे तर ही चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात किंवा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करता येऊ शकते. यू हॅव टू प्रॅक्टिस मोर अँड मोर वर्ड्स अँड पुट देम इंटू these types of parts of speech. या प्रकारे त्यांचं वर्गीकरण करू शकता. अँड टुडे व्हॉट यू लर्न. आज तुम्ही काय शिकलात, आज तुम्हाला कोणत्या प्रकारचे अध्ययन स्फूर्ती प्राप्त झाले. यू हॅव टू आयडेंटिफाय द मेन पार्ट्स ऑफ स्पीच. या दिलेल्या चार्टवरून तुमच्या असं लक्षात आलं की नाऊन कोणता आहे किंवा त्यामध्ये प्रोनाऊन कोणता आहे किंवा विच इज द ॲडजेक्टिव्ह, which is the verb, which is the adverb, which is the preposition. You have to identify the main parts of speech from this chart, and then you also put them according to this column properly. So thank you. Okay.